तर पायधुनी प्रकरणातून एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते. 4 जणांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाल्याचं समोर आलंय. जे रुग्णालयाच्या अहवालात तशा पद्धतीचा खुलासा करण्यात आलाय. झिंक फॉस्फाईडमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि आत्महत्या की घातपात पोलिसांचा तपास मात्र याबाबतचा अजून सुद्धा सुरू आहे. मात्र आतापर्यंतची एक महत्त्वाची अपडेट आपण बघतो ती म्हणजे पायधुनी प्रकरणातून ही अपडेट आहे. 4 जणांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाल्याचं समोर आलेला आहे. जे रुग्णालयाचा अहवाल जो आलाय त्यामध्ये अशा पद्धतीचा खुलासा करण्यात आलेला आहे. झिंक फॉस्फाईडमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. दरम्यान आत्महत्या आहे की घातपात याचा मात्र पोलीस अजून तपास करतायत. आमचे प्रतिनिधी संकेत वर्क सध्या आपल्या सोबत त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. संकेत, आपण बघतोय विविध जे खुलासे होत आहेत, आता आणखीन एक महत्त्वाचा खुलासा आपल्याला बघायला मिळतोय. काय अधिकचा तपशील आहे? त्याचं सर्वांचंच लक्ष या पायधुनीच्या प्रकरणावरती लागलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांचा तपास देखील थंडावला होता असं कळत होतं. त्याचं कारण म्हणजे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळणं खूप महत्वाचं होतं, कारण की सगळं काही हे फॉरेन्सिक FDA फॉरेन्सिक आणि जेच्या अहवालांवरती अवलंबून होतं. पहिली गोष्ट म्हणजे FDAचा ज्यावेळेला अहवाल आला त्यात त्या कलिंगडामध्ये भेसळ अजिबात झालेली नाहीये हे स्पष्ट झालं. त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला हा सवाल उपस्थित राहिला होता. त्यानंतर फॉरेन्सिकने रिपोर्ट दिला. फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली की त्या कलिंगडामध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये जे सॅम्पल्स घेतले गेले त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड म्हणजेच उंदीर मारण्यासाठी जे औषध बनवलं जातं त्यासाठी झिंक फॉस्फाईड वापरलं जातं. हे झिंक फॉस्फाईड सापडलं आणि त्यानंतर खरं तर आपण 3 दिवस आधी आपण एक बातमी केली होती अमित, की यांचा जो मृत्यू झालाय डोकाडिया कुटुंबाचा तो फॉस्फिन गॅसमुळे झालाय. झिंक फॉस्फाईड जेव्हा पोटात जातं त्यात जे फॉस्फाईड असतं त्याचं केमिकल रिॲक्शन होतं आणि फॉस्फिन गॅस निर्माण होऊन पूर्ण शरीरामध्ये तो पसरला जातो आणि त्याच्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्यामुळेच डोकाडिया यांचा मृत्यू झाल्याची आपण बातमी केली होती 2 दिवस आधी. तीच आता खरं तर जेच्या अहवालामध्ये पण पुढे आलेली आहे. जे काल खरं तर रात्री उशिरा अहवाल पोलिसांना दिलेला आहे आणि आजपर्यंत मृत्यूचं कारण जेच्या अहवालांमध्ये ऑब्झर्वेशन पेंडिंग खरं संकेत, आणि या सगळ्यातूनच आता तपासाला आणखीन वेग मिळेल असं देखील वाटतंय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता नसरापूर अत्याचार प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते ती आपण बघणार आहोत. नसरापूर प्रकरणात काय काय घडतंय तर नसरापूर संदर्भात आता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या नराधमाची रवानगी आता जेलमध्ये होणार आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं. आरोपी भीमराव कांबळे जो आहे त्याची रवानगी आता जेलमध्ये होते. न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आरोपी भीमराव कांबळेची रवानगी आता जेलमध्ये होणार आहे. या नराधमाची रवानगी आता जेलमध्ये होईल. नसरापूर प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या भीमराव कांबळेची रवानगी आता जेलमध्ये केली जाते. पुढची मोठी बातमी आपण बघूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात आज थेट बुलेटवरून प्रवेश केलेला आहे. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आशिष शेलार त्यांच्या मागे दुचाकीवरती होते आणि मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून विधान भवनात केलेल्या एंट्रीची सध्या चांगली चर्चा रंगलेली आपल्याला बघायला मिळते. विधान भवनात विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बुलेटवरून मंत्रालयाच्या दिशेने प्रवास केलेला आहे. विधानभवनातून मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी मुख्यमंत्री बाईकने रवाना झाले आणि पंतप्रधान मोदींनी इंधनाच्या काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाईकने प्रवास केलाय. त्यांच्या बुलेट स्वारीची चांगली चर्चा होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा दुचाकीवरून विधान भवन गाठलं आणि मुख्यमंत्री ज्या दुचाकीवरून आले त्याच दुचाकीची PUC संपलेली असल्याची टीका काँग्रेसनं केलेली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात कागदपत्र समोर आणली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः रॉयल एनफील्ड 350 ही दुचाकी चालवत विधान भवनात दाखल झाले होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफा देखील यावेळेला आलिशान गाड्यांच्या ऐवजी दुचाकीवरून प्रवास करताना दिसलाय. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवरती खोचक शब्दात निशाणा साधलेला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवरती टीका करताना राजकारणातील एक्सपायर्ड माल असा शब्दप्रयोग केलेला होता.